शिवराय मित्रांनो, मी प्रतीक मोरे तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाच्या चतुर्थीनिमित्त म्हणजे आता गणेशोत्सव, उद्याचा गणेशोत्सव आहे, तर त्या निमित्तानं आपण एक बॅनर तयार केला आहे। तर ते बॅनर कसं तयार करायचं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे। तर ते बॅनर तयार करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब आणि झेड आर्चर हे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। हे दोन ॲप्लिकेशन प्लस आपल्या मटेरियलची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारच्या बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्याच्या व्हिडिओ। तर आता सर्वात अगोदर झेड आर्चर ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं। त्यानंतर आपण एक झिप फाईल दिली आहे, श्री गणेश चतुर्थी नावाची एक झिप फाईल दिलेली आहे। त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं। ती झिप फाईल तुम्हाला तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये मिळून जाईल, तिथे तुम्ही शोधायचे आणि त्यानंतर तिच्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे। पासवर्ड मी व्हिडिओमध्ये कुठे पण दिलेला असेल तर तुम्हाला शोधायचा आहे आणि इथे टाकायचा आहे। तर ओके, तर मी इथे आता पासवर्ड टाकून घेते। ओके, तर पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं। तर बघू शकता काय अशा प्रकारे आपल्यासमोर श्री गणेश चतुर्थी नावाचं एक फोल्डर ओपन झालेला आहे। तर आता या फोल्डरवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपण PLP फाईल दिलेली आहे। तर आता PLP फाईल ओपन करण्यासाठी आपल्याला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं। तर बघू शकता काय हे जे बॅनर दिसते तुम्हाला, यावरती पण आजच व्हिडिओ येणार आहे, त्या व्हिडिओसाठी पण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर मी आता डिफॉल्टवरती येतो आहे। ओके, तर पिक्सल लॅब ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल। तर इथे वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे, .plp वरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या फाईल मॅनेजरचा जसा इंटरफेस असतो त्याच प्रकारचा इंटरफेस इथे आलेला असेल। तर आपण ज्या फोल्डरमध्ये आता फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती झिप फाईल, त्या झिप फाईलला ओपन करायचं। तर बघू शकता काय अशा प्रकारे PLP फाईल आपल्यासमोर आलेली आहे। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन आणि ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता काय अशा प्रकारे श्री गणेश चतुर्थीचं जे आपलं बॅनर आहे ते इथे तयार झालेलं आहे, ओपन झालेलं आहे। तर बघू शकता आता इथे तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर सर्व लेअर आपण एडिटेबल दिलेलं आहे, तुम्ही इथून काही पण चेंज करू शकता। जर तुम्हाला इथे खाली शुभेच्छुक म्हणून तुमचं नाव ॲड करायचं असेल तर अशा प्रकारे स्क्वेअर घ्यायचा आहे आणि अशा प्रकारेचे सेफ ॲडजस्ट करायचे आणि इथे कलरवरती कोणता पण एक कलर, डार्क कलर इथे सिलेक्ट करायचा आणि अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे। त्यानंतर इथे तुम्हाला लेअरवरती क्लिक करायचं आणि श्री लिहिलेला जो आपला टेक्स्ट आहे त्या टेक्स्टला इथून कॉपी करायचा। कॉपी केल्यानंतर इथे तुम्ही अशा प्रकारचा हा डॉट आणायचा आहे। हा डॉट मी तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे शुभेच्छुक लिहायचं आहे आणि अशा प्रकारचा डॉट 2 डॉट टाकायचा आहे। त्यानंतर इथे तुम्ही हे पण लिहू शकता तुमचं नाव। ओके, तर ओकेवरती क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे तुमचं नाव इथे येऊन जाईल। तर इथे कलरवरती यायचं आहे आणि याचा कलर जो आहे तो पूर्णपणे व्हाईट करायचा आहे, फक्त डॉटला सोडून। आणि तुम्ही इथे या डॉटचा कलर जो आहे तुम्ही येलो ठेवायचा आहे। ओके, काही अशा प्रकारे त्यानंतर इथे ॲडजस्ट करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे इथे येऊन जाईल। त्यानंतर इथे इम्पोर्ट ऑप्शनवरून तुम्ही तुमचा फोटो पण ॲड करू शकता। फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आणि इथे ॲड करून खाली बॉटमला ॲडजस्ट करून घ्यायचं। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्वतःचं बॅनर तयार करू शकता। तर आता हे सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करून डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवायचं आहे, सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो, भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।